हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त अमर जो तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक अँड गायनेकोलॉजी. या ऑब्स्टेटिक अँड गायनेकोलॉजी मधला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आपण बघत होतो ज्याचं नाव आहे की व्हायटल हेल्थ इंडिकेटर. यातलाच मेन टॉपिक आपला पॉइंट आहे तो बघणार आहे, तोच म्हणजे फर्टिलिटी रेट. आता फर्टिलिटी रेट काय हे आपण इथे बघणार आहे. व्हॉट इज फर्टिलिटी रेट, फर्टिलिटी रेट काय असतो, तो का स्टडी करायचा आहे हे आपण बघणार आहे. फर्टिलिटी रेटच्या अगोदर आपल्याला बघायला पाहिजे की व्हॉट इज मीन बाय फर्टिलिटी. फर्टिलिटी इट मीन्स द ॲबिलिटी टू प्रोड्यूस द न्यू जनरेशन किंवा द ॲबिलिटी टू प्रोड्यूस द सेम ऑफस्प्रिंग. सेम ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करण्याची जी काही ॲबिलिटी आहे त्याला म्हणणार आहे आपण फर्टिलिटी. आणि त्या फर्टिलिटीचं काय बघायचं आपल्याला, रेट बघायचं, त्याला आपण म्हणणार आहे फर्टिलिटी रेट. आता फर्टिलिटी रेट आपण कसा बघतो तर सिंपल, एक जी काही वुमन आहे रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये किती बेबीज ॲव्हरेज ती प्रोड्यूस करते त्याला आपण म्हणणार आहे फर्टिलिटी रेट. सिंपल. आणि हा जो काही फर्टिलिटी रेट आहे हा फर्टिलिटी रेट काय करतो, काही शो करतो, काही रिफ्लेक्ट करतो पॉप्युलेशनच्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन, त्याला आपण म्हणणार आहे रिफ्लेक्शन. आणि त्या रिफ्लेक्शन मध्ये तो काय शो करणार, नंबर 1 पॉप्युलेशन ग्रोथ. पॉप्युलेशन ग्रोथ. आता हे जे पॉप्युलेशन ग्रोथ आहे, पॉप्युलेशन ग्रोथ कोणतं तर पॉप्युलेशन कोणत्या साईडने ग्रोथ करते, पॉप्युलेशन कसं ग्रोथ करते, पॉप्युलेशनचा टोटल नंबर ऑफ जे काही पीपल्स आहे हे टोटल नंबर ऑफ पीपल्स किंवा पॉप्युलेशन इन्क्रीज होते, स्टेशनरी आहे किंवा डिक्रीज होते हे आपण बघणार आहे. जर ते इन्क्रीज होत असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण, पॉप्युलेशन ग्रोथ जी काही असणार ती काय असणार आहे इन्क्लाइन फेजमध्ये. जर ती सेम फेजमध्ये असेल, त्या जेवढा काही पॉप्युलेशन नंबर आहे तो सेम जर कॅरी होत असेल तर इट मीन्स टोटल नंबर ऑफ पॉप्युलेशन कोणत्या ग्रोथमध्ये असणार आहे, स्टेशनरी फेज. आणि जर ते डिक्रीज होत असेल तर इट मीन्स कशात असणार ते डिक्लाइन फेजमध्ये. त्यासोबतच हे जे काही फर्टिलिटी रेट आहे, फर्टिलिटी रेट आपल्याला काय शो करणार आहे, एज स्ट्रक्चर. एज स्ट्रक्चर. आता एज स्ट्रक्चर कसं तर एज स्ट्रक्चर इट मीन्स कदा जो काही पर्टिक्युलर टोटल नंबर ऑफ पॉप्युलेशन आहे, ह्या पर्टिक्युलर टोटल नंबर ऑफ पॉप्युलेशनमध्ये किती कॉन्सन्ट्रेशन आहे एका पर्टिक्युलर एजचं. इट मीन्स का अडोलेसंट पीपल किती असणार आहे किंवा ओल्ड एज पीपल किती आहे, अडल्ट्स किती आहे, चाइल्ड्स किती आहे, याचा जे काही डाटा असणार आहे हा डाटा आपल्याला कशा थ्रू भेटणार आहे, या फर्टिलिटी रेट थ्रू टोटल एज स्ट्रक्चरचा. देन आपल्याला बघायला भेटणार आहे सोशल चेंजेस. जे सोशल चेंजेस होणार आहे ड्यू टू पॉप्युलेशन ग्रोथ, हे सोशल चेंजेस आपल्याला बघायला भेटतात फर्टिलिटी रेट थ्रू. आता सोशल चेंजेसमध्ये कोणकोणते चेंजेस होणार आहे, जे की पॉप्युलेशन ग्रोथमुळे जे काही बर्डन्स असणार आहे ऑन द सोसायटी, या सोसायटीवरती बर्डन पडल्यानंतर जे सोशल चेंजेस होणार आहे ते सोशल चेंजेस आपल्याला काय भेटणार आहे, स्टडी करायला भेटणार आहे थ्रू फर्टिलिटी रेट. आता जर आपण फर्टिलिटी रेटचा फॉर्म्युला बघितला तर फॉर्म्युला आहे फर्टिलिटी रेट इज इक्वल टू, फर्टिलिटी रेट आपण कोणाचा काढतोय, अशा वुमन्सचा ज्या काय रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये असणार आहे, टोटल नंबर ऑफ बर्थ इन एरिया ऑफ सेम इयर. एका सेम इयर मधला टोटल नंबर ऑफ बर्थ काढायच्या एका एरियामधला पर 1000 ऑफ कशाच्या 1000 ला, टोटल नंबर ऑफ रिप्रोडक्टिव्ह कोण तर त्या वुमन, रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप वुमन, ज्या काही वुमन आहे टोटल नंबर, त्या त्यांचा जो काही एज ग्रुप आहे तो एज ग्रुप आपण कॅल्क्युलेट करतो फ्रॉम 15 to 44 और 49 इयर पर्यंत. जो एज ग्रुप असणार आहे या एज ग्रुप पर्यंत ज्या काही वुमन्स आहे या वुमन्स मधला रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप काय करतो आपण कॅल्क्युलेट करतो इन एरिया. त्याच पर्टिक्युलर काय करायचा एरिया मधला घ्यायचा इन सेम इयर, त्याच सेम इयर मध्ये. हा काय असणार याचा फॉर्म्युला असणार आहे. म्हणजे टोटल नंबर ऑफ ज्या काही बर्थ होत आहे एका स्पेसिफिक एरियामध्ये किंवा एका स्पेसिफिक स्टेटमध्ये, त्याचा काय करायचा 1000 ला परनी काय करणार आहे, तो काही रिप्रोडक्टिव्ह एज वुमन्स आहे तिथल्या त्या काय करायच्या डिवाइड करायच्या. त्याने काय करणार आपल्याला टोटल जो काही फर्टिलिटी रेट आहे हा फर्टिलिटी रेट आपल्या समोर येणार आहे, शो होणार आहे. जर आपण ह्या फर्टिलिटी रेटवरती फॅक्टर्स बघितले, काही फॅक्टर्स काय करतात त्याच्यावरती अफेक्ट करतात, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन फर्टिलिटी रेट. जे फॅक्टर्स अफेक्ट करतात फर्टिलिटी रेटवरती ते फॅक्टर आपण बघणार आहे. आता त्याच्यावरती कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करणार आहे फर्टिलिटी रेटवर, त्याच्यामध्ये नंबर 1 असणार आहे सोशो इकॉनॉमिकल फॅक्टर.
आता सोशो इकॉनॉमिकल फॅक्टर कसा अफेक्ट करणार आहे, तर सोशो इकॉनॉमिकल फॅक्टर अफेक्ट करतो की ज्या वेळेला जो काही सोसायटीचं जे काही सोशो इकॉनॉमिकल लेवल आहे ती सोशो इकॉनॉमिकल लेवल जर लेस असेल तर त्या कंडिशनमध्ये जो काही फर्टिलिटी रेट असतो तो काय असणार आहे, हाय असणार आहे. जर सोसायटीचा जो काही सोशो इकॉनॉमिकल लेवल आहे ती जर हाय असेल तर त्या कंडिशनमध्ये जो काही फर्टिलिटी रेट आहे तो लो असतो. आता कसं, तर नॉर्मली काय असतं, जे काही लोअर क्लास आणि मिडल क्लास जे काही पीपल्स आहे त्यांचा जो काही विचार करण्याची धोरण आहे त्याच्यामध्ये काय करतात ते, की जर त्यांचं सोशो इकॉनॉमिकल कंडिशन लो असेल तर त्या कंडिशनमध्ये त्यांचा असा विचारधारणा असते की जर नंबर ऑफ चाइल्ड जास्त असेल तर नंबर ऑफ जो काही इन्कम सोर्स आहे तो इन्कम सोर्स जास्त असणार आहे आणि फायनल काय होणार आहे, जे काही सोशो इकॉनॉमिकल कंडिशन आहे ती काय होणार आहे, ग्रो होणार आहे आणि स्टेबल होणार आहे. पण तसं न होता काय होतं, सोशो इकॉनॉमिकल कंडिशनमध्ये जे काही पीपल्स नंबर ऑफ फर्टिलिटी रेट इन्क्रीज करतात आणि ते नंबर ऑफ फर्टिलिटी रेट इन्क्रीज झाल्यामुळे जे काही नंबर ऑफ चाइल्ड्स आहे हे काय होतात, इन्क्रीज होतात. जर तसे इन्क्रीज होत असेल तर त्या कंडिशनला काय होणार आहे, जो काही न्यूट्रिशनल त्यांची नीड असेल त्याच्यानंतर जे काही मेन बेसिक नीड्स असेल त्यांच्या त्या फुलफिल करण्यामध्ये जो काही सोशो इकॉनॉमिकल फॅक्टर आहे हा अजून काय होत चालतो, डिक्लाइन फेजेस जातो. आणि त्यामुळे काय होणार आहे, हा सोशो इकॉनॉमिकल फॅक्टरमुळे जो काही फर्टिलिटी रेट आहे तो इन्क्रीज व्हायला लागतो, जे की पीपल्सला नोन नसतं. देन सेकंड थिंग आहे एज्युकेशन. आता एज्युकेशन कसं अफेक्ट करणार आहे, तर जे इलिटरेट पीपल आहे, इलिटरेट पीपलमध्ये काय होतं की त्यांचं परत सेम तेच काय करतात, ते त्यांची तीच विचारधारणा असते आणि त्या विचारधारणेमुळे काय होतं, ते परत फर्टिलिटी रेट काय होतो, इन्क्रीज होतो. जर त्यांना प्रॉपर एज्युकेशन दिलं तर काय होणार आहे, जे की जेणेकरून जो फर्टिलिटी रेट आहे तो एक्स्ट्रा न राहता तो काय राहणार आहे, ॲव्हरेज राहणार आहे. देन नेक्स्ट आहे कल्चर. कल्चर, आता काही कल्चर्समध्ये काय पॉलिगॅमी आणि पॉलिअँड्री त्याच्यानुसार काय होतं की मोर दॅन वन मॅरेज केलं जातं आणि मोर दॅन वन मॅरेज असेल तर प्रत्येक वुमनला काय असतात, चाइल्ड्स असतात आणि ड्यू टू दॅट जो काही फर्टिलिटी रेट आहे तो काय होतो, हाय होतो. सो हा कल्चर फॅक्टर पण काय करतो, अफेक्ट करतो आणि फर्टिलिटी रेटवरती. देन नेक्स्ट गव्हर्नमेंट पॉलिसीज. आता गव्हर्नमेंट पॉलिसी काय, गव्हर्नमेंट पॉलिसी शो करते की म्हणजे सांगते की जे काही चाइल्डचे जो काही फर्टिलिटी रेट आहे तो काय पाहिजे, ॲव्हरेज पाहिजे, ते जेणेकरून काय होणार नाही, फर्टिलिटी रेट इन्क्रीज होणार नाही, पॉप्युलेशन बर्डन इन्क्रीज होणार नाही. पण ह्या ज्या गव्हर्नमेंट पॉलिसीज ह्या गव्हर्नमेंट पॉलिसीज लोकांना माहीत नाही आहे काहींना, आणि ज्यांना माहिती आहे ते त्या फॉलो करत नाही. सो ह्या ज्या गव्हर्नमेंट पॉलिसीज आहे त्या प्रॉपरली जर फॉलो केल्या गेल्या तर जो काही फर्टिलिटी रेट असणार आहे हा फर्टिलिटी रेट काय असणार आहे, नॉर्मली मेंटेन राहणार आहे. आता या गव्हर्नमेंट पॉलिसीजचं काय होतं, लोकांना माहीत नसल्यामुळे काय होणार आहे, हा फॅक्टर टोटली अफेक्ट करतो, लोक समजून घेत नाही आणि त्यामुळे काय होणार आहे, ज्या काही बर्थ रेट आहे, जो काही फॅक्टर आहे फर्टिलिटी रेटचा तो इन्क्रीज होत चालतो. देन नेक्स्ट आहे लाईफस्टाईल अँड हेल्थ फॅक्टर. आता लाईफस्टाईल अँड हेल्थ फॅक्टरमध्ये इन्क्लुडेड आहे नंबर 1 त्याच्यामध्ये आहे एज. एजमध्ये कसं, जर फर्टिलिटी रेटचा आपण विचार केला तर मोर दॅन 30 इयर्सच्या पुढे जर वुमन जात असेल तर त्यांचा फर्टिलिटी रेट काय होतो किंवा फर्टिलिटीची जी काही ॲबिलिटी ती रिड्यूस होत चालते. मग जर त्या 35 इयरच्या आधी जर त्या बेबीजला काय करत असेल, बर्थ देत असेल आणि जर त्या एक्स्ट्रा अर्ली मॅरेज त्यांचं होत असेल तर त्या कंडिशनमध्ये जो काही फर्टिलिटी रेट असणार आहे तो काय असणार आहे, हाय असणार आहे. देन सेकंड वन वेट. आता वेट कसा, जर वुमन ओबेज असेल किंवा जर वुमन एकदम लीन आणि थिन असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जो काही वेट फॅक्टर आहे हा टोटली अफेक्ट करतो ऑन ओव्हुलेशन. जर ओव्हुलेशन प्रॉपरली होत नसेल तर जो काही फर्टिलिटीची त्यांची ॲबिलिटी आहे ती काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे किंवा इम्प्रॉपर होणार आहे आणि त्या कंडिशनमुळे काय होतं, जो फर्टिलिटी रेट आहे तो अफेक्ट होऊ शकतो. देन नेक्स्ट आहे सबस्टन्स ॲब्यूज. सबस्टन्स ॲब्यूज. सबस्टन्स ॲब्यूज म्हणजे काय, तर सिम्पलमध्ये जे काही सबस्टन्स ॲब्यूज केल्या जातात त्या सबस्टन्समुळे काय होणार आहे, जे काही स्पर्म क्वालिटी आणि जी काही ओवम क्वालिटी आहे ती काय होते, डिक्रीज होते आणि ड्यू टू दॅट डिक्रीजिंग जो काही फर्टिलिटी रेट आहे तो पण काय होतो, डिक्रीज होत चालतो. आता तो कम्प्लिटली जे काही हार्मोनल इम्बॅलन्स त्या सबस्टन्स ॲब्यूजमुळे काय होतं, हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्या हार्मोनल इम्बॅलन्सच्या रिझनमुळे काय होणार आहे, जो फर्टिलिटी रेट आहे तो इम्बॅलन्स होत चालणार आहे. देन नेक्स्ट स्ट्रेस.
नॉर्मली जो काही एक्सेसिव्ह स्ट्रेस असेल किंवा मेडिकल कंडिशन असेल, मेंटल कंडिशन, त्या कंडिशनमुळे काय होणार आहे का जो काही पर्सन आहे त्या पर्सनमध्ये जे गॅमेटोजेनेसिस असणार ते गॅमेटोजेनेसिस प्रॉपरली कंप्लीट होणार नाही आणि ड्यू टू दॅट काय होणार, त्या पर्सनमधली जी काही फर्टिलिटी रेट असणारी ज्या पॉप्युलेशनमध्ये आहे त्या पॉप्युलेशनमधली फर्टिलिटी रेट काय होते, डिक्रीज होत चालते आणि त्या पर्सनची ॲबिलिटी जी काही असणार आहे फर्टाईल करण्याची ती काय होते, कम्प्लिटली डिक्रीज व्हायला लागते. देन नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल अँड ऑक्युपेशनल एक्सपोजर. एन्व्हायरमेंटल अँड ऑक्युपेशनल एक्सपोजर. जो काही एन्व्हायरमेंट मधला एक्सपोजर आहे आणि त्याच्यासोबतच काय ऑक्युपेशनचा एक्सपोजर आहे, त्याच्यामुळे पण काय होतं, ऑक्युपेशनल हजार्ड्समुळे पण काय होतं, चेंजेस होत चालतात ड्यू टू द रेडिएशन वगैरे काय असेल तर त्या कंडिशनने काय होणार, जो काही फर्टिलिटी रेट आहे हा काय होत चालतो, डिक्रीज होत चालतो किंवा डिक्लाइन होत चालतो. देन नेक्स्ट आहे सेक्शुअल हेल्थ. आता सेक्शुअल हेल्थमध्ये काय इन्क्लूड होतं, तर सेक्शुअल हेल्थमध्ये इन्क्लूड होतं STDs और STI, जे काही सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स आहे. हे जर इन्फेक्शन प्रेझेंट असेल तर ते इन्फेक्शन काय होत चालतं, कॅरी होत चालतं, ट्रान्सफर होत चालतं फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन बाय द सेक्शुअल कॉन्टॅक्ट. जर ते सेक्शुअल कॉन्टॅक्टने ट्रान्समिट होत असेल तर त्या कंडिशनला काय होणार आहे, आपण जी सेक्शुअल हेल्थ आहे पर्सनची ती मेंटेन राहत नाही आणि ड्यू टू दॅट रिझन काय होणार आहे, जो काही फर्टिलिटी रेट आहे हा फर्टिलिटी रेट काय होऊ शकतो, इम्बॅलन्स होऊ शकतो. देन नेक्स्ट क्रॉनिक इलनेस. क्रॉनिक इलनेस. आता क्रॉनिक इलनेसमध्ये कसं, तर मेडिकल कंडिशन्स आहे अशा काही क्रॉनिक, तर त्या कंडिशनमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस आणि ओव्हुजेनेसिसमध्ये काय होतं, डिफरन्सेस बघायला भेटतात, डिफॉर्मेशन्स बघायला भेटतात आणि ड्यू टू दॅट डिफॉर्मेशन काय होणार आहे, जो काही फर्टिलिटी रेट आहे हा काय होत चालतो, डिक्रीज होत चालतो. हे सगळे काय फॅक्टर अफेक्टिंग दी फर्टिलिटी रेट. आता नॉर्मल असा किती फर्टिलिटी रेट राहायला पाहिजे जेणेकरून काय होणार आहे, जो काही आपला जो काही पॉप्युलेशन ग्रोथ आहे ही पॉप्युलेशन ग्रोथ प्रॉपर राहणार आहे. तर कोणत्याही कंट्रीची जो काही फर्टिलिटी रेट असणार आहे हा कधीच लेस दॅन 2.1 नसला पाहिजे. जर तो लेस दॅन 2.1 असेल तर इट मीन्स जे काही पॉप्युलेशन आहे हे पॉप्युलेशन स्वतःला रिप्लेस करत नाही. 2.1 फर्टिलिटी रेट असणं म्हणजे काय, का ते पॉप्युलेशनना बरोबर रिप्लेस करत चाललं. पण जर 2.1 त्याचा फर्टिलिटी रेटपेक्षा कमी फर्टिलिटी रेट असेल तर इट मीन्स सिम्पल आहे का त्याच्यामध्ये जे काही पॉप्युलेशन रिप्लेसमेंट असणार आहे हे पॉप्युलेशन रिप्लेसमेंट होत नाही आहे, नंबर ऑफ पॉप्युलेशन काय होत चाललंय, डिक्लाइन फेजला चाललंय. हे त्याचा काय असतो, मिनिंग असतो सिम्पलमध्ये. एवढं सगळे काय झाले आपले टोटल व्हायटल हेल्थ इंडिकेटर्स इथे कंप्लीट झालेले आहे. सो थँक्यू सो मच.